नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळून येत आहे। गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा 42 ते 43 अंश सेल्सिअस वरती गेला होता, तर आज थेट 44 अंश सेल्सिअस वरती तापमानाचा पारा गेल्यामुळे याचा परिणाम आता मानवी जनजीवनावरती होताना दिसून येत आहे। एकंदरीत नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा धोका जो आहे तो निर्माण झाला असल्यामुळे याचा परिणाम आता नागरिक जनजीवनावरती होणार आहे। कारण की नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा जो आहे तो यावर्षी अधिक राहील असंच काहीशी परिस्थिती जी आहे ती उद्भवत होती, तर आज थेट 44 अंश सेल्सिअस वरती तापमान गेल्यामुळं याचा परिणाम जो आहे तो आता या रस्त्यांवरती होताना दिसून येत आहे। कारण की सकाळच्या सत्रामध्ये रस्ते जे आहे ते सुखसुखाट पाहायला मिळून येत आहे, तर दुपारच्या सत्रामध्ये रस्ते जे आहे ते निमनुष्य झाल्यासारखी परिस्थिती जी आहे उद्भवत असल्याचे दिसून येत आहे। मे महिन्यातच तापमानाचा पारा जो आहे तो अधिक वाढल्याने धोक्याची पातळी जी आहे ती गाठलेली आहे। तर या भारतातील उत्तर भारत आणि मध्य भारतातील उष्णतेच्या लाटाचा परिणाम जो आहे तो नंदुरबार जिल्ह्यात होताना दिसून येत आहे। कमी हवेतील आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणावरती उकाळा जो आहे तो वाढलेला आहे, त्यामुळं तापमान जे आहे ते अधिक वाढलं असल्याने याचा परिणाम जो आहे तो नागरिकांवरती जाणवताना दिसून येत आहे। एकंदरीतच तापमानाचा पारा अधिक असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। तर दुसरीकडे कामा व्यतिरिक्त किंवा अति महत्वाचे काम असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन जे आहे ते आता प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। कुठलाही प्रकार घडू नये यासाठी प्रशासन जे आहे ते सतर्क जरी झाला असलं तरी नंदुरबार जिल्ह्यामधील एप्रिल महिन्यातच धोक्याची उष्णतेने धोक्याची पातळी गाठलेली आहे, त्यामुळं मे महिन्याचा विचार न केलेलाच बरं अशी काहीशी परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे। तर हवामान खात्याकडनं येणारे काही दिवस आणखी धोक्याचे राहतील अशीच काहीशी परिस्थिती आणि शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।